श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मित्रांनो. ज्ञानोबा तुकाराम पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हा जयघोष ऐकला की मन भक्तीने भरून येते. लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरकडे जातात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, तर असते फक्त विठ्ठल भेटीची ओढ. पण तुम्हाला माहिती आहे का, आषाढी एकादशीला इतके महत्त्व का दिले जाते? विठ्ठल विठेवर उभा का आहे? वारीची परंपरा कशी सुरू झाली? आणि या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्ती केल्याने नेमके काय फळ मिळते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीचे संपूर्ण आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी किंवा देवशनीय एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेला जातात आणि पुढील 4 महिने म्हणजे चातुर्मास सुरू होतो. या काळात विवाहासारखी अनेक शुभकार्य पारंपरिकरित्या टाळली जातात. महाराष्ट्र ही एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. हा दिवस भगवान विठ्ठलाच्या भक्तीचा सर्वोच्च महत्त्वाचा आणि उत्सव मानला जातो. पंढरपूर वारीचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? शेकडो वर्षापासून सुरू असलेली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि लाखो वारकरी हातात टाळ मृदुंग, मुखी रामकृष्ण हरी पायी शेकडो किलोमीटर चालत पंढरपूर गाठतात. या वारीत श्रीमंत, गरीब, जात पात, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकच नाव घेतात, विठ्ठल 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 विठ्ठल. ही वारी केवळ यात्रा नाही, ती प्रेम, समानता, सेवा आणि भक्तीचा जिवंत संदेश आहे. विठ्ठल विठेवर का उभा आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतो. पुंडलिक आपल्या आईवडिलांची अत्यंत भक्तिभावाने सेवा करत होता. त्याच्या सेवेभावाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले. परंतु त्या क्षणीही पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने भगवानांना थांबण्यासाठी एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले आणि भक्ताची सेवा पूर्ण होईपर्यंत शांतपणे वाट पाहत राहिले. यातून एक मोठा संदेश मिळतो आपल्याला. आईवडिलांची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे. आषाढी एकादशीला काय करावे? या दिवशी शक्य असल्यास उपवास करा. सकाळी स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा करा. तुळशीला नामस्मरण करा. विष्णू सहस्त्र हरिपाठ, अभंग, विठ्ठल नामाचा जप करा. घरात दिवा लावा. गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करा. मन, वाणी, कर्म यांची शुद्धता राखण्याचा प्रयत्न करा. असे मानले जाते की श्रद्धेने केलेले नामस्मरण आणि व्रत मनाला स्थैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीस मदत करते. वारकरी आपल्याला शिकवतात, अहंकार सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा. नाम घ्या, सेवा करा, साधे जीवन जगा. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही. भक्ती म्हणजे प्रत्येक माणसात देव पाहणे. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. हेच खरी विठ्ठल भक्ती आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी आपल्याला शिकवते की जीवनात कितीही संकटे आली तरी देवावर श्रद्धा ठेवा, देवावर विश्वास ठेवा, नामस्मरण सोडू नका, सेवा करा आणि प्रेमाने जगा. लाखो वारकरी वर्षानुवर्ष पायी चालतात, कारण त्यांना माहीत आहे देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे भक्ती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या विठ्ठल भक्तापर्यंत शेअर करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.